सेक्शन फॉर्म्युला आपण बघा. त्याच्या अगोदर काय बघितलं आपण? डायरेक्ट डिस्टन्स फॉर्म्युला. सेक्शन फॉर्म्युला आपण बघा. सेक्शन फॉर्म्युला मध्ये काय करायचं आपल्याला, तर आपण काय बघितलं होतं? डिस्टन्स फॉर्म्युला बघितला होता. एका पॉइंटचं पर्टिक्युलर दुसऱ्या पॉइंट पासूनचं डिस्टन्स आपण काढताना कसं काढलं होतं? तर स्क्वेअर रूट ऑफ x2 x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 y1 ब्रॅकेट स्क्वेअर. तर त्याच्यामध्ये जर सपोज प्रत्येक वेळेला आपल्याला अशी कंडिशन येणार नाहीये की डिस्टन्सेस काढा ते, ठीक आहे. हा एक पॉइंट आहे, ठीक आहे. हा एक पॉइंट आहे, तो पोल आहे, आणि दुसरा एक पॉइंट आहे, त्या ठिकाणी एक पोल आहे, ठीक आहे. हे दोन पोल आहेत आणि या दोन पोलच्या मध्ये आपल्याला एक अशा पद्धतीने पोल ऍडजस्ट करायचा आहे. आपल्याला एक अशा पद्धतीने एक पोल ऍडजस्ट करायचा आहे की जो आपण अटॅच केल्यानंतर जर डिस्टन्स जे आहे ते कसं येणार आहे? 1:2 या रेशो मध्ये येईल. त्याचं जे डिस्टन्स आहे ते कसं येणार आहे? 1:2 या रेशो मध्ये आपल्याला मिळायला पाहिजे. तर मग आपण हा पॉइंट सपोज मी A कन्सिडर केला, ठीक आहे. हा पॉइंट B कन्सिडर केला आणि हा C कन्सिडर केला. आता हे 3 पॉइंट आहेत. या 3 पॉइंटचा आपल्याला डिस्टन्स फॉर्म्युला पण वापरायचा आहे, ठीक आहे. आणि याचे कोऑर्डिनेट जे आहेत त्याच्यावरून आपण हे सगळे आयडेंटिफाय करणार आहोत. तर हे आयडेंटिफिकेशन करत असताना A पॉइंटचे कोऑर्डिनेट सपोज इथे 1 असू दे, x1 y1 असे कोऑर्डिनेट्स आहेत. B पॉइंटचे कोऑर्डिनेट्स आहेत x2 y2. C पॉइंटचे कोऑर्डिनेट सपोज x आणि y असे आहेत, ठीक आहे. मग आता हे 1 आणि 2 हा रेशो मी न कन्सिडर करता रेशो करतो कन्सिडर m/n, तर त्या m/n हा रेशो मी कन्सिडर केला. तर आता इथे काय करतोय मी? तर याला या लाईनला हॉरिझॉन्टल लाईनला एक पॅरलल लाईन ड्रॉ करतो. इथून A मधून जाणार आणि इथून एक लाईन पॅरलल ड्रॉ करतो. तर हे जे पॉइंट आहे हा D आणि हा E पॉइंट आहे, ठीक आहे. लक्षात आलं काय केलं? पहिल्यांदा काय केलंय? एक लाईन काढलेली आहे ज्याच्यावरती सपोज 2 पोल आहेत. त्याच्यामध्ये एक असा पोल उभा करायचा आहे, एका पर्टिक्युलर रेशो मध्ये हे डिस्टन्स डिवाइड झालं पाहिजे. तर त्याच्यासाठी आपल्याला या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स काढायचे. कुठल्या? C पॉइंटचे कोऑर्डिनेट काढण्यासाठी आपली धडपड चालू आहे, ठीक आहे. C पॉइंटचे कोऑर्डिनेट्स कसे येणार तर ते बघूया, ठीक आहे. त्याच्यासाठी काय काय करावं लागेल आपल्याला? तर हा जो अँगल आहे हा 90 डिग्री, हा 90 डिग्री असणार, ठीक आहे. त्याच्यानंतर हा जो अँगल आहे आणि हा अँगल, हे दोन्ही अँगल कसे असणार आहेत? इक्वल असणार आहेत. काय इक्वल असणार आहेत? CD आणि AE या दोन कशा आहेत? पॅरलल झाल्या. पॅरलल लाईन आणि ही काहीतरी ट्रान्सव्हर्सल झाली. मग त्याच्या जे करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत ते कसे असतात? इक्वल असणार आहेत. म्हणून ते दोन अँगल इक्वल झाले. याच्यानंतर हा जो अँगल आहे हा कुठला आहे? 90 डिग्री अँगल आहे. जर दोन अँगल सेम असतील, म्हणजे तुम्हाला सिमिलॅरिटी हा चॅप्टर आहे, या चॅप्टर मध्ये असं सांगितले की दोन अँगल जर सेम असतील, दोन ट्रायंगलचे दोन अँगल जर सेम असतील किंवा कॉन्ग्रुएंट असतील तर ते दोन ट्रायंगल सिमिलर असतात. तर ते दोन ट्रायंगल कसे असतात? सिमिलर असतात. त्याला क्रायटेरिया आहे. तर तो क्रायटेरिया असतो AA क्रायटेरिया ऑफ सिमिलॅरिटी. AA क्रायटेरिया म्हणजे काय? अँगल क्रायटेरिया, म्हणजे दोन अँगल कॉन्ग्रुएंट असतात त्यावेळेस. हॅलो, अरे मला कॉल करू नको राजा, मी ग्रुपवरती लिंक टाकली. नाही मला कसा कॉल आला?
लिंकवर क्लिक केल्यानंतर जीमेल अकाउंट विचारते का? नाही. जीमेल अकाउंट विचारते डायरेक्ट मग काय येते? क्रोमवरती जायला येते का गुगल मीटवरती येते जायला? डायरेक्ट गुगल मीट. आपण गुगल क्लिक कर गुगल लिंकवरती. त्याच्यापेक्षा सर दुसरी ओपन झालं गुगल. हां त्याच्यामध्ये जॉईन म्हणून आज प्रोजेक्ट वर जॉईनचा ऑप्शन येते नाही. एक मिनिट ना मी त्याच्या कॉल करतो व्हॉट्सअपचा व्हिडिओ कॉल करतो आणि त्याच्यावर मला स्क्रीन शेअर करतो मग मी सांगतो काय तीन डॉट्स वरती क्लिक कर आणि त्याच्यामध्ये शेअर स्क्रीनचा ऑप्शन आहे तो शेअर स्क्रीन करा. रेंज नाही आहे गाडीचे व्हॉट्सअपवर व्हिडिओ पाठवतो. मला आता स्क्रीन दिसते आता दिसते मला स्क्रीन. काय करायचं काय क्लिक बैक गया ग्रुप ओपन कर आणि लिंक ओपन कर देते. व्हाट्सएपला जा अकाउंट मिनिमाइज कर. हॅलो आवाज येतोय ना आता क्लिअर? येते तुझा माईक ऑन करून सांग मला आवाज येतोय?
होता म्हणजे त्याला आणि आवाज जातोय, तुझा पण जातोय, माझा पण जातोय, सगळ्यांचा आवाज जातोय. बोर्डवरचं दिसत नसेल तर फक्त झूम करून बघ, स्क्रीन झूम करता येते. फोन आडवा करा ते. परत सांगेल काय प्रॉब्लेम असेल तर त्याला रेकॉर्डिंग आपण पाठवूया. तर हे जे दोन पॉईंट आहेत ए आणि बी, त्याच्यामधला हा सी पॉईंट आहे आणि हा रेशो जो आहे तो कुठला आहे तर M1 आणि M2. तर हा M आणि M दिला पण ऍक्च्युअल रेशो काय आहे M1 आणि M2. या रेशो मध्ये हे दोन डिवाइड होतात. ठीक आहे. तर मग M1 आणि M2 मध्ये जर डिवाइड होत असतील तर आपण AC अपॉन BC याबद्दल काय लिहू शकतो M1 अपॉन M2. ठीक आहे. आणि हे जे अँगल आहे कुठला अँगल CAE इज इक्वल्स टू अँगल किंवा कॉन्ग्रुएंट अँगल BCD. हे काय आहे करस्पॉन्डिंग अँगल झाले. त्याच्यानंतर अँगल AEC इज कॉन्ग्रुएंट टू अँगल CDB. अँगल कुठले ते लक्ष द्या व्यवस्थित. ठीक आहे. हे काय तर इज इक्वल्स टू 90 डिग्री. बरोबर. आता याच्यावर आपण काय सांगू शकतो की हे दोन ट्रायंगल कुठला AEC ट्रायंगल AEC इज सिमिलर टू ट्रायंगल CDB. हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत. म्हणजे सिमिलर ज्यावेळेस ट्रायंगल असतात त्यावेळेस काय असतं की याच्या ज्या बाजू असतात त्या एका पर्टिक्युलर रेशो मध्ये असतात. बरोबर. म्हणजे एखादी व्यक्ती आहे ठीक आहे आणि लहान एक व्यक्ती आहे, त्याच्या हात एकाचे हात मोठे आहेत तर दुसऱ्याच्या हात लहान आहेत, दोघं सिमिलर असतात. तर सिमिलर असेल तर त्यांच्या हातांचा रेशो म्हणजे त्याच्या लेन्थचा रेशो ते एका पर्टिक्युलर रेशो मध्ये इक्वल असतात. सिमिलर असतं त्याचा अर्थ असं होतं. मग हा जो रेशो आहे तो काय आहे M1 अपॉन M2. हा रेशो कशाला आहे या लाईनचा आपण रेशो कन्सिडर केलेला आहे M1 अपॉन M2. मग बाकीच्या लाईनसाठी सुद्धा रेशो सेमच राहणार आहे M1 अपॉन M2. मग आपण तेच BD अपॉन CE साठी सुद्धा रेशो काय देऊ शकतो M1 अपॉन M2. पण आता BD म्हणजे काय आहे BD हे डिस्टन्स काय येतं BD equals to C. हे बघ B चे कोऑर्डिनेट्स काय आहेत x1 x2 y2 आणि C चे कोऑर्डिनेट्स x आणि y. मला B आणि D हे डिस्टन्स काढायचं आहे. मग हे डिस्टन्स काढत असताना मला काय कन्सिडर करायला पाहिजे y कोऑर्डिनेट कन्सिडर करायला पाहिजे कारण ते व्हर्टिकल डिस्टन्स आहे. बरोबर. मग BD मध्ये काय असणार आहे हा y2 मायनस Y. इथे हे डिस्टन्स काय असणार आहे तर हे y बरोबर असेल. BD is equals to y2 minus y divided by CE काय असणार आहे हे पण y मधला डिस्टन्स आहे. y हा टोटल y आहे आणि हा y1 असणार इथून इथं. बरोबर. मग y minus y1 which is equals to M1 upon M2. रेशो काय आला कसा आला कळलं का रेशो कसा जसं BD काढलं तसंच CE काढायचं आहे आपल्याला. C चे कोऑर्डिनेट्स काय आहेत y आणि x. मग या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स म्हणजे इथं हे डिस्टन्स असणार आहे इथून इथलं डिस्टन्स
हे काय असणार आहे y असेल टोटल. आपल्याला रिक्वायर्ड कुठेपर्यंत आहे इथून ते इथपर्यंतच पाहिजे. मग हे डिस्टन्स मायनस केलं याच्यातून y मधून तर आपल्याला एवढं डिस्टन्स भेटेल. मग ते y मायनस y1 तेच लिहिले की y मायनस y1 कळलं. हे झालं इक्वेशन 1. आता हे कशाच्या बाबतीत काढलं आपण BD आणि CE च्या बाबतीत. सेम आपण इक्वेशन CD आणि AE साठी काढू शकतो. आता हा रेशो साठी पहिला रेशो काय आहे BD घेतला. BD साठी M2 असणार हा. BD साठी काय असणार आहे M2 आणि CE साठी M1 हा M2 हा M1. याला इक्वेशन नंबर 1 पुट केलं. सिमिलरली आपण CD डिवाइडेड बाय AE हा करू शकतो. तो सुद्धा रेशो काय आहे M2 अपॉन M1. मग आता याचे कोऑर्डिनेट्स काय येतात CD ही लाईन आपल्याला पाहिजे. हा D पॉइंटचे कोऑर्डिनेट्स काय असणार आहेत हा x2 असणार. हा काय असणार आहे x असणार. therefore CD is equals to x2 minus x divided by AE किती असणार आहे AE हा x1 असणार. x minus x1 is equals to m upon m1 is equals to m2 upon m1. लक्षात आलं. ठीक आहे. मग आता काय करायचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं. काय करायचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं. तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करताना m1 into y2 minus y is equals to m2 into y minus y1. आता आतमध्ये मल्टिप्लाय करून घेऊ m1 y2 minus m1 y is equals to m2 y minus m2 y. आता y ची टर्म आहे ती एका बाजूला घ्यायची. y ची टर्म जे आहे ते एका बाजूला घ्यायची आणि बाकीच्या टर्म्स एका साइडला घ्यायच्या. आता इथे मायनस m1 y आहे ते मी या साइडला घेतो म्हणजे प्लस मध्ये राहते आणि ही टर्म इकडे घेतो. तर m1 y2 प्लस m2 y1 इज इक्वल्स टू m2 y ही टर्म आहे अशी आणि ही टर्म इकडे आल्यानंतर प्लस m1 y. आता y कॉमन आहे m1 y2 प्लस m2 y1 आणि याच्यातील y कॉमन झाला तर m2 प्लस m1. ठीक आहे. therefore y is equals to m1 y2 plus m2 y1 divided by m2 plus m1 किंवा हेच आपण m1 plus m2 सुद्धा लिहू शकतो. लक्षात आलं m कसं कट होणार कट कसं होणार कॉमन तर नाही येत ते कॉमन तर नाही येत. y ची व्हॅल्यू काय आली m1 by2 प्लस m2 by1 म्हणजे जिथं 1 आहे तिथं 2 घ्यायचा जिथं 2 आहे तिथं 1 घ्यायचा आणि डिवाइडेड बाय m1 प्लस m2. सिमिलरली आपण काय करू शकतो या इक्वेशन वरून आपण x ची व्हॅल्यू काढू शकतो. x ची व्हॅल्यू काढताना कसं काढणार क्रॉस मल्टिप्लिकेशन यांचं काय येतं m1 into x2 minus x is equals to m2 into x minus x plus 1. आतमध्ये मल्टिप्लाय करून घ्यायचं m1 x2 minus m1x which is equals to m2x minus m2x1. ठीक आहे. आता एक ची टर्म जिथं आहे त्या एका बाजूला घ्यायच्या आणि बाकीच्या टर्म्स एका बाजूला. m1x2 plus m2x1 is equals to
m2x प्लस m1x. नेक्स्ट स्टेपला काय होणार कॉमन निघणार m1x2 प्लस m2x1 इज इक्वल्स टू x into m1 plus m2 किंवा m2 plus m1. Therefore x is equals to काय व्हॅल्यू m1 x2 plus m2 x1 upon m1 m2 mm plus m2. काय फॉर्म्युला मध्ये अवघड आहे तुम्हाला झालं ना सेक्शन फॉर्म्युला वगैरे. याच्यामध्ये इथं y ची व्हॅल्यू घ्यायची आहे. इथे काय केले आपण आता इथं पहिली टर्म m1 आहे तुम्ही सुद्धा m1 घेतले m1 y2 प्लस m2 y1 डिवाइडेड बाय m1 प्लस m2. सिमिलरली m1 x2 प्लस m2 x1 डिवाइडेड बाय m1 प्लस m2. सिंपल फॉर्म्युला आहे लक्षात राहतील. ठीक आहे. याच्यावर आपण काय करणार आता एक्झाम्पल सॉल्व्ह करूया म्हणजे तुम्हाला अंडरस्टँड होईल काय आहे. लिहून घ्या ना तुम्ही. हो लिहून स्कूलमध्ये नाही विचारलं क्लासेस पण नाही केले तुमचं नाव सांगितलं आपण उभा राहायचं आपण हे कशाला लावून that time teachers was not available in school. The maths one जर मी दिसते teacher म्हणजे झाले तर सवाल लावले की आता लावले आता मॅथ्स होत नाही म्हणजे असं आणि आम्हाला आजच्या नाही दिले विथ 90% पडलं तर 11-12 आहेत नोकरी असं घेणारच नाही रिटर्न मध्ये देत आहे का म्हणून विचारायचं मागच्या वर्षीच्या मुलांचे दहावी 90च्या मागच्या वर्षी 90च्या वर पण लॅपटॉप कुठला पाहिजे लॅपटॉप प्रिन्सिपल ह्याला नाही पाहिजे येतोय का आवाज? येतोय. सेक्शन 2 आपण घेतलाय त्यामध्ये डेरिव्हेशन जे आहे तुला स्क्रीन मध्ये दिसतंय. जर दिसत नसेल तर झूम कर. तो काय तिकडे फोन घेऊन गेला हे कसं आलं का मग याच्यावरून काय केलं हे m1 इकडे मल्टिप्लाय केलं परत हे m2 ते याला मल्टिप्लाय केलं ठीक आहे ही स्टेप इथून इथली स्टेप हे m2 y आणि m1 y याच्यामध्ये काय कॉमन आहे y कॉमन आहे y कॉमन बाजूला घेतलं आणि ब्रॅकेट मध्ये काय राहणार m2 m1 मग हे ब्रॅकेट मध्ये जी टर्म आहे ती y ला काय असणार आहे मल्टिप्लाय असणार आहे मग ही जी टर्म आहे ती वरती घेतली आणि ही जी टर्म आहे ती काय झाली डिवाइडला गेली ना या साईडला आणि या साईडला फक्त काय झालं y राहिला तोच y इकडे टाकला आणि वरची टर्म आहे अशी m1 y2 m2 y1 डिवाइडेड बाय ही टर्म m1 m2 ते फक्त इथे m2 m1 होतं मी फक्त काय केलं m1 m2 कारण
आयदर a प्लस बी इज इक्वल्स टू b प्लस ए. त्यांना आम्ही काय केलं, रिप्लेस केलं. सिमिलर स्टेप इथं पण आहे. कारण नाही त्या ठिकाणी विचारायचं असं नाही, वाट बघायची सर मला विचारतो मग मी सांगेल सर सर्व नाही ते करतात.
ये मोने टेक्स्चर किती शिकायला बरं का